नमस्कार सर्वांना, कसे आहात? कधी कधी ना खरंच हा प्रश्न पडतो बरं का, की आपण नक्की 21व्या शतकातच जगत आहोत का नाही. तर त्याचं कारण असं आहे ना, की आजही आहे ना किती जरी डेव्हलपमेंट झाली असली ना, तरी मला असं वाटतं आपले विचार काही बदललेले नाही आहेत. आजही आहे ना, नाही म्हटलं ना तरी मुलगा मुलगी भेदभाव हा केला जातोच जातो. म्हणजे बघा ना, एखाद्या स्त्रीला जर कधी मुलगा जन्माला आला ना, तर तिला कधीच मुलगी व्हावी असा आशीर्वाद दिला जात नाही. पण जर एखाद्या स्त्रीला मुलगी जन्माला आली ना, तर तुला दुसऱ्यांदा मुलगाच होऊ दे असा आग्रह धरतात डायरेक्टली. मी माझा अनुभव सांगते बरं का. म्हणजे ज्या वेळेला माझी पहिली मुलगी जन्माला आली ना, तर त्यावेळेला तिला जन्माला येऊन फक्त काही तास झालेले होते आणि मला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. ज्या वेळेला आम्ही सगळ्यांना कॉल करून सांगत होतो की हो डिलिव्हरी झाली आणि मुलगी जन्माला आली ना, तर रिप्लायमध्ये आम्हाला हेच ऐकायला भेटत होतं की टेन्शन घेऊ नका, दुसऱ्यांदा नक्कीच मुलगा होईल. म्हणजे ना इतरांनी ज्यांना ज्यांना आम्ही कॉल केला ना, त्या सर्वांनी गृहीतच धरून ठेवलेलं होतं की मुलगाच जन्माला यावा. मी त्यावेळेला मला आहे ना काय बोलावं काय करावं सुचत नव्हतं. कारण की पहिल्यांदा आई होण्याचा आनंद मी जगत होती. मला एक म्हणत नाही का, असं स्त्रीचं आयुष्य तेव्हा पूर्ण होतं ज्या वेळेला ती आई होते. मी तो सगळा आनंद जगण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यावेळेला हा सगळा समाज आहे ना, मला मुलगा कसा जन्माला येईल किंवा मुलगाच व्हावा याच्यासाठी सल्ले देत बसलेले होते. आणि ही गोष्ट आहे ना खरंच, म्हणजे ह्या सगळ्या सल्ले देणाऱ्या जास्तीत जास्त तर स्त्रियाच होत्या. खरंच या गोष्टीचं आजही नवल वाटतं बरं का, की बहुतेकांना माहिती आहे की आजही मुलं शिक्षणाच्या नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. त्यांनाही आईवडिलांकडे द्यायला वेळ नसतो आणि मुली संसार बिझी असतात. मग तरीसुद्धा हा भेदभाव का केला जातो? म्हणजे आज जर मला कोणी विचारलं ना की काहू किती मुलं आहेत, तर आपण सहज म्हणतो 2 मुली आहेत. तर मुलगा नाही आहे का? म्हणजे जी गोष्ट नाही आहे ना त्याची चौकशी केली जाते आणि जे आहे ना त्याला कोणी विचारत नाही. मला त्याही वेळेला सांगते, माझी मुलगी जन्माला येऊन अवघे काही तास झालेले होते, पण ती जन्माला आली याचा आनंद बघण्यापेक्षा सगळेजण आहे ना, जो मुलगा जन्माला आलेला नाही त्याची वाट बघत बसलेले होते. म्हणजे काय कसं समाज आहे आपला, कसं जगतोय आपण खरंच.